तर मंडळी नमस्कार. गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये वातावरण तापलेलं आहे. याचं कारण म्हणजे संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली. हत्या झाल्यानंतर अनेक जणांकडून एकच मागणी करण्यात आली, की वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. त्यानंतर वाल्मिक कराड हे सरेंडर झाले. जे पुण्याचं CIDचं जे कार्यालय आहे, त्या ठिकाणी वाल्मिक कराड हे सरेंडर झाले. त्यानंतरच काही दिवस 15 ते 20 दिवस त्यांना जेलमध्ये 15 दिवसाची कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर विरोधक म्हणजे जे मनोज जरांगे पाटील आहेत आणि धनंजय देशमुख आहेत, हे जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत, हे आक्रमक झाले. आक्रमक होऊन त्यांनी 2 दिवसापूर्वी आंदोलन केलं. आंदोलन यासाठी केलं, की कोणतीही कारवाई होत नाही. कारण जे 5-6 आरोपी आहेत, सुदर्शन गुलेंते त्यांच्यावर जी मकोका लावण्यात आला. पण जे वाल्मिक कराड आहेत, हे त्या प्रकरणात नाही. ते खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळं जे धनंजय देशमुख आहेत, हे टाकीवर चढून त्यांनी आंदोलन केलं आणि त्यानंतरच मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची समजूत काढली आणि पोलीस प्रशासनाकडून देखील त्यांची समजूत काढण्यात आली. त्यांना सांगण्यात आलं, की लवकरात लवकर तुम्हाला न्याय देऊ. त्यामुळं ते पुन्हा एकदा खाली येऊन त्यांनी पत्रकाराशी बोलताना म्हटलं आहे, की मला पाहिजे तेवढा न्याय मिळत नाही. म्हणजेच मी अनेक ठिकाणी जातोय, येतोय. आमच्यावर दुःखाचा डोंगर आहे. आता जवळ-जवळ 35 दिवस उलटून गेले आहे. तरी पण अजून आम्हाला न्याय मिळत नाही. त्यामुळं आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. आणि जे कोणी संतोष देशमुख यांचे जे गुन्हेगार आहेत, आरोपी आहेत, यांना कडकची कडक यांच्यावर मकोका आणि त्याचबरोबर फाशी देखील यांना झाली पाहिजे, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यानंतर 2 दिवसानंतर जे न्यायालय आहे, त्या न्यायालयामध्ये कोर्टामध्ये जे वाल्मिक कराड आहे, यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि कोर्टाकडून वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लावण्यात आला. त्यानंतरच अनेक घडामोडी घडत आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्या पत्नी यांनी देखील माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे, "ज्यावेळेस माझ्या नवऱ्याची या लोकांना गरज लागते, तेव्हा सर्वजण येतात. हेच नेते मंडळी. यांच्यासोबत तुम्ही बघा, प्रत्येक जणासोबत त्यांचे फोटो आहे." आणि हे निवडणुकीच्या टायमिंगला यांना खूप मदत करतात. पण आता त्यांच्यावरच सगळेजण आरोप करत आहेत. त्यांनी काहीही केलेलं नाही, असं देखील वाल्मिक कराड यांच्या पत्नी म्हटल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे, की वाल्मिक अण्णा यांना बळीचा बकरा केलं जातं या राजकारणासाठी, मंत्रिपदासाठी, असा देखील त्यांनी दावा केलाच आहे. वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लागल्यानंतर अनेक ठिकाणी बंदची हाक सुनावण्यात आली आहे, देण्यात आली आहे. सगळीकडे बंद ठेवण्यात आला आहे. वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लावलाच कसा? असं देखील ज्या वाल्मिक कराड यांच्या पत्नी आहेत, आई आहे, यांनी देखील आंदोलन सुरू केलं आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराड हे आता मकोकामध्ये त्यांना घेण्यात आलं आहे. त्याचबरोबर जे सुदर्शन घुले आहेत, हे सर्व जे 7-8 आरोपी आहेत, यांना देखील मकोकामध्ये घेण्यात आलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये जे धनंजय मुंडे आहेत, देवेंद्र फडणवीस आहे, हे देखील वाचवण्याचं काम वाल्मिक कराड यांना करत आहे, असा देखील दावा अंजली दामणी यांनी केला आहे. त्यांनी म्हटलं आहे, की कुणीही वाल्मिक कराड यांना वाचवण्याचं काम करू नये आणि वाल्मिक कराड यांच्या आईला जर खूप दयामाया येत असेल, तर त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडे बघावं. त्यांच्या बायकोचं कशा पद्धतीनं कुकू पुसलं याच्याकडे बघावं आणि त्याचबरोबर जेव्हा वाल्मिक कराड जेव्हा शस्त्र किंवा गाड्या, प्रॉपर्टी कशी झाली त्यांच्याकडून, कधी त्यांच्या आईनं त्यांना विचारलं नाही का? असं देखील ज्या अंजली दामणी आहे यांनी विचारलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये जे वाल्मिक कराड आहेत, यांना निर्दोष मुक्तता होते किंवा त्यांच्यावर हे जे खंडणीचा गुन्हा आहे आणि संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे, या प्रकरणी काही त्यांच्यावर गुन्हा सिद्ध होतो का? हे देखील बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या प्रकरणासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.